हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. खाली घ्या. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मला अक्षर दिसलं पाहिजे बस. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बस थोडंसं इकडे घ्या ना. हा. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बस. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री भक्तराज जटायु महाराज की जय. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. वंशीभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरिशरणं 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 हरिशरणं. राम 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 राम.
दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगवया लागुनी तयाचे अंग. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मी माझ्या भक्ताकरता माझ्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्याकरता मी त्यांच्या ऋणानुबंध असल्यामुळे मला अवतार घ्यावा लागतो. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशी आला आकाराशी. भक्तीचं परमात्म्यावरती मोठं ऋण आहे आणि त्या ऋणातून मुक्त होण्याकरता परमात्मा अवतार धारण करतो. आज मर्यादा पुरुषोत्तम श्री भगवान श्री रामचंद्र भगवान परमात्मा अवतीर्ण झालेले आहेत. भगवंताच्या आगमनाने जिकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे. आपला सुवर्ण महोत्सव धामणगाव आणि आपला हा रामजन्म अति त्या ठिकाणी शोभून दिसतोय. धामण गावामध्ये सुद्धा जिकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे. भगवान श्रीराम प्रभू अवतीर्ण झालेले आहे. ती तिथी होती राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरि प्रीता. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तुळशीदास स्वामीजी महाराज सांगतात की प्रभूने अवतार धारण केलेला आहे ती तिथी नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. भगवंताने अवतार धारण केलेला आहे तो आजचा दिवस आहे. परमात्म्याने अवतार का धारण केलेला आहे? परमात्म्याला अवतार धारण करण्याचे कारण सांगितलेले आहे. भगवान तर अवतार घेतो ज्या वेळेस या भूतलावरती जिकडे तिकडे सज्जनाला पीडा दिल्या जाते, अधर्म पाहायला मिळतो, कोणी कोणाचं त्या ठिकाणी ऐकत नाहीये, पापाचं आचरण करतात, पाप त्याचे नाव न विचारी नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. असे उन्मत्त होऊन जातात. जीवनामध्ये अशी खळबुद्धी निर्माण होते. परस्त्रीवरती पाहण्याची दृष्टी चांगली राहत नाही. साधू संतावरती श्रद्धा नाही, देवावरती श्रद्धा नाही, आईवडिलाचं ऐकत नाही, पित्याचं ऐकत नाही, चोरी करतात, लबाडी करतात. असे अधर्म ज्यावेळेस घडतो त्यावेळेस परमात्मा काय अवतार घेत असतो. असे अधर्मीय लोक यांनाच राक्षस म्हटलेलं आहे. राक्षसाला कुठे त्या ठिकाणी पाहण्याकरता जायचं नाहीये. ज्यांचं आचरण अशा प्रकारचं आहे ना त्यांना राक्षस म्हटलेलं आहे. भगवान शंकर परमात्मा पार्वतीला सांगतात, हे पार्वती, बाडे खल बहु चोर जुगारा, जे लंपट परधन परदारा,
नाही मातू पितू देवा, साधूंना सन करवही सेवा. साधू संतांकडून सेवा करून घेतात. असे त्या ठिकाणी राक्षस बुद्धी वाढते. जिनके हे आचरण भवानी, ते जाणव निशिचर सब प्राणी. आणि त्यावेळेस परमात्मा अवतार धारण करतो. धर्माची हानी होऊन जाते. जब जब होय धर्म के हानी, बाडे खल बहु चोर अभिमानी, तब तब धरे विभेद शरीरा. परमात्मा मग अनंत अवतार धारण करतो भक्ता करता. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. आणि आपल्या धर्माचं रक्षण करत असतो परमात्मा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये परमात्मा धारण आपला अवतार घेत असतो. परमात्म्याने अवतार धारण केलेले आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, श्रीराम, परशुराम, राम, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बौद्ध अवतार आणि पुढे कलंकी अवतार, असे 10 अवतार परमात्मा आपल्या भक्ता करता काय अवतार घेतात. जसे परमात्म्याचे अनंत अवतार आहेत. असा परमात्मा आपल्या भक्ता करता प्रगट होतो. भक्ता करता प्रगट होतो. भक्ता करताच का प्रगट होतो, तर भक्ताच्या ठिकाणी भाव असतो म्हणून परमात्मा प्रगट होतो. जोपर्यंत भक्ताच्या ठिकाणी भाव नाही तोपर्यंत परमात्मा प्रगट होत नाही. म्हणून भक्ताच्या ठिकाणी भाव असतोच म्हणून परमात्मा प्रगट होतो. त्यांचा भाव असतो परमात्म्यावरती. भावाशिवाय परमात्मा प्रगट होत नाही. जेथे जेथे भाव तेथे तेथे देव, भावची नाही तेथे देवाची वाव. मग ज्या ठिकाणी भाव श्रद्धा भाव भक्ती संतापाशी असते, भक्तापाशी असते. म्हणून आपल्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता परमात्मा आपल्या भक्ता करता प्रगट होतो. दुर्जना करता नाही. नास्तिक लोकांकरता परमात्मा प्रगट होत नाही. जे आस्तिक आहे त्यांच्याकरता परमात्मा प्रगट होतो. आणि प्रगट होऊन मग नास्तिकाचा काय करतो, तो घेऊन या चक्र गदा हातची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशीन दुर्जनाशी संहारी. माझ्या भक्ताला जर त्रास होत असेल तर परमात्म्याला ते सहन होत नाही. परमात्मा अवतार धारण करतो. परमात्म्याने प्रत्येक ठिकाणी अवतार धारण केलेले आहे. भक्त प्रल्हादाकरता परमात्मा खांबामधून प्रगट झाले. परमात्मा खांबामध्ये आहे. परमात्मा कुठे नाही. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. सर्व ठिकाणी आहे. तुम्हा आम्हाला जर विचारलं परमात्मा कुठे आहे, तर आपलं उत्तर येणार परमात्मा कुठे आहे. का नाही, कुठे आहे. पण तेच भक्तांना जर विचारलं, भगवंताच्या भक्ताला विचारलं परमात्मा कुठे आहे, तर त्यांचं उत्तर येतं परमात्मा कुठे नाही. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. का हरिमय हरिमेव जगत, सर्व हरिमय त्या ठिकाणी जगत आहे. हरीशिवाय दुसरं काहीच नाही. हरी हा व्यापक सर्वगत. परमात्मा कसा आहे, व्यापक आहे. पण तो भक्ता करता काय प्रगट होतो. म्हणून भगवान श्रीराम प्रभू आपल्या भक्ता करता त्या ठिकाणी काय प्रगट झालेले आहे. भगवंत प्रगट झालेले त्या ठिकाणी. आणि प्रगट होऊन काय केलं, आपल्या भक्ताचं रक्षण केलं आणि राक्षसाचा
निपात केला. ह्याच दंडकारण्यामध्ये भगवान श्रीराम प्रभूने वास्तव्य केलं अवतार घेऊन, नाही काय. म्हणून अशी पावन भूमी आहे. परमात्म्याने अवतार धारण केला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवतार धारण केला, लीला केली. भगवान श्रीराम प्रभू अवताराला आले, प्रगट झाले त्या ठिकाणी. भगवान परमात्मा प्रगट झाले, तर ते परमात्म्याने शिशुलीला केली. परमात्म्याने आपल्या कौशल्य मातेच्या कुशीमध्ये त्या ठिकाणी आपली लीला केलेली आहे. ज्यावेळेस परमात्मा प्रगट झाले त्यावेळेस आपल्या पाळण्यामध्ये भगवान श्रीराम प्रभूला स्नान घालून त्या ठिकाणी पोहोडते कौशल्या माता. श्रीराम प्रभूला आपल्या पायावरती त्या ठिकाणी घेते, त्याची टाळू भरते तेलाने. भगवान परमात्म्याची टाळू भरते कौशल्या माता, त्याला स्नान घालते, अभंग स्नान घालते, त्याला मळवट भरते, त्याला गंध लावते, अंगावरती कपडे धारण करते आणि त्या परमात्म्याला पाळण्यामध्ये झोपवते. भगवान श्रीराम प्रभू पाळण्यामध्ये त्या ठिकाणी खेळतात, उड्या मारतात, अशा पाहतात. परमात्म्याला राजा दशरथ आपल्या कुशीमध्ये घेतो, श्रीराम प्रभूला कुशीमध्ये घेतो आणि श्रीराम प्रभूचं त्या ठिकाणी मुखारविंद पाहतात. श्रीराम प्रभूला आपल्या जमिनीवरती ठेवतात. त्यावेळेस श्रीराम प्रभू ठुमक ठुमक रामचंद्र वाजते पैंजनिया. परमात्म्याचे ते पैंजन छुम 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 अशा प्रकारचे काय वाजतात. भगवान श्रीराम प्रभू चालतात, पडतात, भिंतीला हात लावतात. श्रीराम प्रभूची लहानपणीच लीला सुरू झाली. कौशल्य मातेने एक वेळ श्रीराम प्रभू आपल्याला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्यानंतर श्रीराम प्रभूला सहज काय आलं, जांभळी आली. जांभळी आली, श्रीराम प्रभूने जांभळी दिली तर कौशल्याने त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर त्या तोंडामध्ये काय दिसलं, ब्रह्मांड दिसले. म्हणून तो ब्रह्मांड नायक परमात्मा होता, सर्व ब्रह्मांड त्याच्यामध्ये आहे. भगवान श्रीराम प्रभूला त्या ठिकाणी जवळ घेते माता. आपलं काम करण्याकरता म्हणून परत जाते बाजूला, कारण स्त्रिया म्हटल्यानंतर त्यांना घराचं काम असतंच. मग झाडण्याकरता, स्वयंपाक करण्याकरता, काही अशा प्रकारचे घरामधलं त्या ठिकाणी काम करण्याकरता कौशल्य काय करते, थोडीशी बाजूला जाते, स्वयंपाक पाणी करते. सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक बनवलेला आहे, परमात्म्याला नैवेद्य काढलेला आहे. परमात्म्याला नैवेद्य काढला आणि ज्या ठिकाणी आपला देव्हारा होता पूजेचा, त्या देव्हाऱ्याजवळ गेली. त्या देव्हाऱ्यामध्ये परमात्म्याची मूर्ती होती, विष्णू मूर्ती चतुर्भुज, शंख चक्र गदा हाती. आपण विष्णूचे उपासक आहोत, आपण विष्णूचे उपासक आहोत. विष्णू भगवंताने सर्व अवतार धारण केलेले आहेत. म्हणून मूळ दैवता जर कोणती असेल तर विष्णू भगवान आहे. बोलू नका, लहान पोरांकडे लक्ष द्या. मूळ दैवता काय नाही, भगवान विष्णू परमात्मा आहे. आणि त्या भगवान विष्णू परमात्म्याची काय करतात, ते सेवा करतात. नैवेद्य पुढे ठेवलेला आहे, पाणी घेतलेलं आहे आणि भगवंताला अर्पण केलेलं आहे. आपली संस्कृती आहे परमात्म्याला अर्पण करून भोजन करण्याची. आपली संस्कृती जी आहे ती भगवंताला अर्पण करून जेवण्याची आहे आणि तो देवाचा प्रसाद म्हणून आपण सेवन करायचा आहे. जेवणामध्ये
आपल्याला जे काही करायचं आहे ते देवाचा प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे. देवाच्या प्रसादे करारे सेवन, व्हाल कोण कोण अधिकारी. देवाचा प्रसाद सेवन करा, नुसतंच खाऊ नका. जनावरासारखं, जनावरही त्यांनाही ज्ञान नाही, ते खातात आणि आपणही खातो. काही देवाचं स्मरण नाही, त्याचं नामचिंतन नाही, काही नाही आहे. आरी ठ्या पोट भरी, अशा प्रकारचं पोट भरायचं. म्हणून नुसतं पोट भरायचं नाही आहे, तो प्रसाद म्हणून सेवन करायचा आहे. कौशल्या मातेने नैवेद्य दाखवला, देवाला नैवेद्य दाखवला आणि पाळण्यामध्ये गेली. लेकरू उठलं का काय म्हणून झोका देण्याकरता पाळण्याकडे गेली. तर भगवान श्रीराम प्रभू त्यांचे श्वासोश्वास चालले होते. भगवान श्रीराम प्रभू आनंदाने त्या ठिकाणी शयन करीत होते. तिला आनंद वाटला. राम काही उठलेला नाही, झोपेला आहे. परत कौशल्या त्या ठिकाणी आपल्या भगवंताच्या तिकडे गेली, देवाऱ्याकडे गेली. तर तिथे श्रीराम प्रभू जो पाळण्यामध्ये झोपलेला होता, तोच श्रीराम प्रभू तिथे काय करतो, रांगत रांगत त्या नैवेद्याचं सेवन करतोय. कौशल्याला वाटलं मी तर याला पाळण्यामध्ये झोपवलेले, आत्ता पाहून आले आणि हा इथं कसं काय, ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी कसं काय आला. मग माझा भ्रम तर नाही झाला. म्हणून पाहण्याकरता परत पाळण्याकडे गेली. कौशल्या माता परत पाळण्याकडे गेली. तर पाळण्यामध्ये परत पाहते तर भगवान श्रीराम प्रभू झोपलेले आहे. तिला विचित्रच वाटलं. परत देवाकडे गेली तर तिथे परमात्मा भोजन करतोय, भोजन करू राहिलेला आहे. तिला एक भ्रम निर्माण झाला, हे काय अशा प्रकारचं, हे काय परमात्म्याचंच आहे. तिथून आली आणि परत बाजूला पाहते तर परमात्मा दुसरीकडे दिसायला लागलेला आहे. या वहा तहा इकडं तिकडं परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलेलं आहे. कौशल्या मातेला भोंडच आली, चक्कर आली आणि ते धाडकन दिशी जमिनीवरती पडणार. तितक्यामध्ये भगवान श्रीराम प्रभू जवळ आले आणि आल्यानंतर आपले हसायला लागले, मुस्करायला लागले. तिनं डोळे उघडले, पाहते ते रामा, अरे हे काय. मग त्यावेळेस श्रीराम प्रभूने सांगितलं, माते तो सांगितलं होतं ना या अवतार घ्यायचा आहे, तो परमात्मा तो मीच आहे. आपलं चतुर्भुज रूप कौशल्य मातेला दाखवलं आणि मग तिला वाटलं की परमात्माच आहे. परत परमात्म्याने ती माया काढून घेतली आणि पूर्ववत परत पाळण्यामध्ये शयन करायला लागले. असा भगवान श्रीराम प्रभू छोटे असतानाच घरामध्ये लीला करतात, घरामध्ये लीला करतात. त्या ठिकाणी धनुष्यबाण घेतात, धनुष्यबाण घेऊन बाहेर जातात. छोटे छोटे धनुष्यबाण. आंब्याचं झाड पाहिलं की मग ते आंबे पाडायला जातात. आता ते छोटे छोटे, त्यांचा काही नेम लागत नाही. भरताचा नेम लागत नाही, शत्रुघ्नाचा काही नेम लागत नाही, कारण चारी भावंड होते, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न छोटे छोटे. तर श्रीराम प्रभू जो काय करायचे, ते बाणाने आंबा पाडायचे. पाडल्यानंतर ते नाराज होऊ नये म्हणून सांगायचे, कोणी पाडला, तर भरताने पाडला. पाडला कोणी, रामाने. पण यश कोणाला द्यायचे, भरताला द्यायचे, लक्ष्मणाला द्यायचे, शत्रुघ्नाला द्यायचे. त्यांचा मान वाढवायचे. भावाने भावाचा मान वाढवला पाहिजे. भावाने भावाशी चांगल्या प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. भावाने भावाशी शत्रुत्व पत्करलं नाही पाहिजे. मान वाढवला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे. श्रीराम प्रभूचं चरित्र हे आपल्याला त्या ठिकाणी घेण्यासारखं आहे, जीवनामध्ये उतरण्यासारखं आहे. भावाने भावाशी कसं राहावं हे रामायणामध्ये पाहावं. भगवान श्रीराम प्रभू लहानपणी असतानाच सकाळीच उठायचे
उठल्यानंतर पहिलं त्या ठिकाणी स्नान झाल्यानंतर काय करायचे? कोणीतरी शहाणं माणूस त्या पोरांकडे लक्ष द्या. सकाळीच उठायचे आणि काय करायचे हो? आई वडिलाचं दर्शन करायचं. प्रातकाळ उठके रघुनाथा, मातु पिता गुरु नमये माता. हे भगवान श्रीराम प्रभूचं आचरण होतं. आणि आमच्या पोरांचे आचरण पहा, ऐका. त्यांना लहानपणापासून शिक्षण दिलं होतं आईवडिलांनी. आईवडिलाची मोठी जबाबदारी असते मुलाला चांगले संस्कार देणं. म्हणून आईवडिलांनी संस्कार द्यायचे आहे ना, ते रामायण वाचावं आणि रामायणातून आपल्या मुलाबाळांना संस्कार दिले पाहिजे. या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहे. काय त्र्यंबकेश्वरून आले का? पारिपाठ मंडळ छोटे छोटे, त्यांना संस्कार दिले त्यांच्या आईवडिलांनी. परमार्थिक संस्कार दिलेले आहे, परमार्थिक संस्कार दिलेले. म्हणून आपल्या मुलाला त्या ठिकाणी संस्कार दिले पाहिजे. ते संस्कार रामायणामधून घेतले पाहिजे. भगवान श्रीराम प्रभू कशा लीला करतात, कसे राहतात, आईवडिलाचं रोज नेमाने दर्शन करतात आणि नंतरच बाहेर पडतात, त्याला मुलगा म्हणतात. जो आईवडिलाचं दर्शनच घेत नाही त्याला काय मुलगा म्हणावं का? त्याला मुलगा म्हणता येत नाही. तो एक प्रकारचा दगड जन्माला आला, ऐका. पोटा आला दगड, दगडच आलेला आहे तो एक प्रकार. दगडाला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही आईवडिलाचं दर्शन घ्यावं का नाही घ्यावं. ज्या मुलाला त्या ठिकाणी आईवडिलाचं दर्शन घ्यायचं कळतं तो राम राज्यातला मुलगा आहे, तो राम राज्यातला मुलगा आहे. आणि ज्याला आईवडिलाचं दर्शन घ्यायचं कळत नाही तो राक्षस कुळातला मुलगा आहे. नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. देवाचं नाव घ्यायचं नाही, हे राक्षसाचं ब्रीद आहे. ज्या मुलाच्या मुखामध्ये परमात्म्याचं नाम नाही आहे ते राक्षस कुळातलं समजावं. भक्त प्रल्हाद लहानपणापासून परमात्म्याचं नामचिंतन, राक्षस कुळात जन्माला आला पण नामचिंतन करीत होता, ऐका, भगवंताचं. म्हणून मुलावरती भगवान श्रीराम प्रभू सकाळीच उठायचे आणि आईवडिलाचं दर्शन करायचे. असं कोण मुलं पाहायला मिळतात? अलीकडे सर्व त्या ठिकाणी चित्र विचित्र अशा प्रकारचं जग निर्माण झालेलं आहे. संस्कार कोणाकडेच पाहायला मिळत नाही, संस्कार पाहायला मिळत नाही. विकृती निर्माण झालेली आहे, संस्कृती निर्माण झालेली नाही. विकृती पाहायला मिळते, मुलाच्या ठिकाणी विकृती पाहायला मिळते पण संस्कृती पाहायला मिळत नाही. आणि ती संस्कृती जर घ्यायची असेल तर एक रामायणामधून घेतलं पाहिजे. आपलं जीवन घडवलं पाहिजे. रामायणामध्ये सुनेने आपल्या सासू सासऱ्याबरोबर कसं राहायचं, सासू सासऱ्याने आपल्या सुनेबरोबर कसं राहायचं, कसं वर्तन करायचं, हे रामायणामधून शिकायचं आहे. ज्यावेळेस श्रीराम प्रभू मोठे झाले आणि त्यांचं लग्नही झालं आणि 4ही राण्या आपल्या घरी आलेल्या आहे, त्यावेळेस राजा दशरथाने त्यांना शिक्षण दिलं. सांगितलं की वधुलरकनी परघर आये, राखऊ नयन पलक के नाये. वधुलरकनी परघर आई, या दुसऱ्याच्या घरातून आपल्या घरी आलेले आहे. तिनं आपलं स्वतःचं घर सोडलं आणि परतंत्र झालेली आहे, सासू सासऱ्याच्या घरी गेलेली आहे. तर सासू सासऱ्याने कसं वर्तन करावं, राजा दशरथ सांगतात की या मुलीकडे अशा प्रकारचं लक्ष द्या, राखऊ नयन पलक के नाई. जसा डोळा त्या ठिकाणी आपण दोन्ही पापण्या, या डोळ्यामध्ये कचरा जाऊ देत नाही, कोणत्याही प्रकारची इजा होऊ देत नाही. दोन्ही पापण्या त्या डोळ्याला सांभाळतात. धूर आला तर त्या ठिकाणी त्याला धूर लागू देत नाही, कचरा आला तर त्या ठिकाणी कचरा जाऊ देत नाही. कोणत्याही प्रकारचा त्या डोळ्याला दुःख होऊ देत नाही. या पापण्या होऊ देतात का?
नाही होऊ देत. तसं ह्या दोन्ही पापण्या म्हणजे सासू आणि सासरे. सासू आणि सासऱ्याने सुनेला कोणत्याही प्रकारचं दुःख झालं नाही पाहिजे अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. अलीकडे त्या ठिकाणी ते राहिलंच नाही. आता सुनाच सासू सासरे झाल्या आहे का नाही. आता सूनवास झालेला आहे, सासूरवास राहिलेला नाही आहे, सूनवास झालेला आहे. म्हणून आपल्या त्या ठिकाणी सुनेला आई वडिलांनी आपली मुलगी आहे तिचं लग्न झाल्यानंतर तिला शिक्षण दिलं पाहिजे. बाई तू आपल्या पतीच्या घरी जाणार आहे तर चांगल्या प्रकारचं वर्तन कर, आपल्या पतीबरोबर चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी राहा, त्यांचं रोज दर्शन घेत जा, त्यांचं समाधान करत जा, त्यांच्या विरोधात वागू नको. अशा प्रकारची कोण सांगते? आई सांगते. रामायणामध्ये मैना आपल्या सीतामातेला आपल्या सतीला सांगते, पार्वतीला सांगते, हे पार्वती तू आता भगवान शंकराकडे जाणार आहे, तुझा विवाह झालेला आहे, तर तू आपल्या सासरला गेल्यानंतर आपल्या पतीकडे गेल्यानंतर आपल्या पतीची रोज सेवा करत जा, हा तुझा मुख्य धर्म आहे. शंकर पद करहु पद पूजा, नारी धर्म पती देवन दूजा. नारी धर्म पती देवन दूजा, शंकर पद करहु पद पूजा. आपल्या पतीची भगवान शंकराची रोज नेमाने पूजा करत जा. नारीचा मुख्य धर्म आहे आपल्या पतीची सेवा करणं, पतीशी त्या ठिकाणी अनुकूल राहणं. जिचं जीवन आपल्या पतीशी प्रतिकूल जातं तिला पतिव्रता म्हणत नाही. जी अनुकूल राहते आपल्या पतीशी, पतीची सेवा करते, पतीचं अंतःकरण दुखवीत नाही, तिला म्हणतात पतिव्रता. हो, अशा पतिव्रता अनुसया महापतिव्रता होती. अनुसयाने कधी आपल्या पतीचं अंतःकरण दुखवलं नाही. अनुसयाने कुठं जंगलात जाऊन तपश्चर्या केली नाही, तिने घरच्या घरीच तप केलेला आहे. घरच्या घरी कोणते तप? ऐसा पुसाया करशी संकल्प, ऐक त्या तपाचे स्वरूप निष्पाप. अनुसया ऐक, अनुसयाने घरच्या घरी कोणतं तप केलेलं आहे? अनुसया मातेने घरच्या घरी ते तप केलेलं आहे. ओ कोणाची न करे असूया, या लागे अनुसया, काम क्रोध न बाधी जया, हे रघुवर्या महातप. कोणाची न करी असूया, या लागे नाव अनुसया, काम क्रोध न बाधी जया, हे रघुवर्या महातप. स्त्रियांच्या जीवनामध्ये महात्तम तप जर कोणता असेल तर आपल्या संसारात राहत असताना कोणाची त्या ठिकाणी निंदा करायची नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मच्छर करायचा नाही, आणि आपल्या वाटेला अशा प्रकारची सेवा आली ती सेवा करायची, आपल्या पतीची सेवा करायची. तिच्या जीवनामध्ये महान तप आहे. जीवनामध्ये काम क्रोध लोभ सांडणे हे महातप. काम क्रोध लोभाचा त्याग करणे याला महान तप म्हटलेलं आहे. कुठं डोंगरा खोऱ्यात जाऊन त्या ठिकाणी बसण्याची गरज नाही आहे. स्त्रियांना कुठे तरी देवादिकांची पूजा करत बसायची गरज नाही. तिचा खरा देव जर कोणता असेल की तिचा आपला पती हाच देव आहे. आणि देवाची पूजा जरी केली तर ते आपल्या पतीच्या सुखाकरताच देवाची पूजा करावी असं तिचा हे. म्हणून पतिव्रता जी असते आपल्या पतीचीच सेवा करत असते. सीता माता आपल्या पतीच्या बरोबरच गेली. तिला वनवास सांगितलेला नव्हता, पण जिथे आपला पती आहे तिथे आपलं अयोध्या आहे, तिथं आपलं सुख आहे. म्हणून आपल्या पतीच्या सुखामध्ये पतीच्या दुःखामध्ये जी सामील होती तिला पतिव्रता म्हणतात. म्हणून सीता माता आपल्या श्रीराम प्रभूच्या पावलावर पाऊल ठेवून कुठं चालली? वनामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे. वनामध्ये आलेली आहे. ह्या वनामध्ये सीता माता आलेली आहे. या दंडकारण्यामध्ये सीता माता आली की नाही? म्हणजे सीता माता म्हणजे परमात्म्याची भक्ती. रामायण म्हणजे काय आहे? परमात्म्याची भक्ती. आणि भक्ती जिथे भक्ती आहे तिथे राम असतो, म्हणून तिथे श्रीराम प्रभू आहे. या भक्तीला त्या ठिकाणी कोणी नेलं? रावणाने नेलं.
कुठं? लंकेला नेलं. की या राक्षस कुळाचा उद्धार होण्याकरता रावणाने सीतेला चोरून नेलं, नाही का? नाही, चोरून नेत असताना इथेच भक्तराज जटायू महाराजांचं आणि रावणाचं युद्ध झालं तुरंबळ. इतकं युद्ध झालं. जटायू महाराज महान पराक्रमी होते. त्यांनी तुरंत त्या ठिकाणी सीतेला सोडवलं आणि त्या रावणाबरोबर युद्ध केलं. त्या ठिकाणी युद्ध केल्यानंतर रावण हरला आणि हाक मारायला लागला, वेगी धावा पावा कोणे, जटायूने गांजिले वने. ऐसा रावण अंक्रोधोनी सीता सांडूनी पळाला. पळालाच लावलं जटायूने. कोणाला? रावणाला पळालाच लावलं. हरला त्या ठिकाणी. पण परत त्या ठिकाणी कपट केलं त्याने. भक्तांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कपट नसतं. त्यांनी मग दुर्जन बुद्धी त्या ठिकाणी धारण केली, कपट केलं. कशा करता कपट केलं हे पुढं त्या ठिकाणी कारण होतं. अयोध्या लंकेमध्ये जर लंकेमध्ये रामप्रभू जर गेला नाही तर राक्षस कुळाचा उद्धार होणार नाही. मग लंकेमध्ये श्रीरामप्रभू कशाने येतील? आपण जर सीता जर नेली नाही तर रामप्रभू येणार नाही. मग सीतेला नेलंच पाहिजे त्या ठिकाणी. म्हणून सीतेला नेलं होतं. सीता ही भक्ती आहे. अगोदर भक्ती करावी लागते आणि नंतर राम येत असतो. म्हणून पहिलं भक्ती गेली लंकेमध्ये आणि नंतर मग त्या ठिकाणी श्रीरामप्रभू गेले आणि मग सर्व वानर कुळाचा काय केला? उद्धार केला. श्रीरामप्रभूने उद्धार केला त्या ठिकाणी. म्हणून रावणाला काही सामान्य समजू नका. कारण तो रावण जो त्या ठिकाणी शापित होता, ब्राह्मणाचा शापित होता. त्याला ब्राह्मणाने शाप दिलेला होता. ब्राह्मणाने शाप दिलेला होता. सत्य भानुराजाचे 3 पुत्र त्या ठिकाणी, प्रताप भानू आणि आरिमर्दन अशा प्रकारचे आणि धर्मरुची हे सेवक, यांना त्या ठिकाणी फसवलं राक्षसांनी. स्वयंपाक बनवला, त्याच्यामध्ये मांस अशा प्रकारचं कालवलं आणि जेवण्याकरता वाढलं. आणि जेवण्याकरता वाढल्यानंतर ब्राह्मण लोक जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर त्या ठिकाणी पाहतात तर आकाशवाणी झाली, हे विप्र उठ उठ, आपल्या उठून त्या ठिकाणी आपल्या घरी जा. त्या ठिकाणी हे खाऊ नका, याच्यामध्ये कपट केलेलं आहे अन्नामध्ये. ते जर खाल्लं तर तुम्हाला त्या ठिकाणी पतन होईल तुमचं. खाऊ नका, उठून जा घरी. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने शाप दिला. कोणाला? त्या प्रताप भानू राजाला आणि त्या धर्मरुचीला शाप दिला, जा त्या ठिकाणी तुमच्या कुळासह तुम्ही सर्व राक्षस व्हाल. कुळासह तुम्ही राक्षस व्हा. ते सत्यभानू राजाचं कुळ सर्व राक्षस झालं. तो सत्यभानू राजा रावण झाला. आरिमर्दन त्या ठिकाणी कुंभकर्ण झाला आणि तो धर्मरुची असणारा जो सेवक होता तो विभीषण झाला. मग ते त्या उद्धार करण्याकरता त्यांनी काय केलं हे रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणून असा रावण, कुंभकर्ण आणि विभीषण यांनी आपला उद्धार करून घेतला श्रीरामप्रभूच्या हाताने. श्रीरामप्रभूच्या हाताने उद्धार करून घेतलेला आहे. म्हणून भगवान श्रीराम प्रभू अवतीर्ण होतात ते उद्धाराकरता आलेले आहे. केवळ सीतेच्या शोधाकरता दंडकारण्यामध्ये आले नाही. श्रीरामाचे वन प्रयाण, सीता शुद्ध्यर्थे नव्हे जाण, करावया जगत उद्धारण, वनाभिगमन श्रीराम. या जगाचा उद्धार करण्याकरता श्रीराम प्रभू आलेले होते. म्हणून भगवान श्रीराम प्रभू या उद्धाराकरता या भूतलावरती अवतीर्ण झालेले होते. त्यांनी उद्धार केला. रामे अहिल्या तारिले, रामे गणिका उद्धारिले, रामे जटायू तारिले, रामे वानरा उद्धारिले. ऐसा अयोध्येचा राजा, सेना म्हणे बाप माझा. शेणा महाराज, ओ दत्त महाराज, वा तुमच्याच वंशातली ना त्या ठिकाणी, आहे का नाही? शेणा महाराज सांगतात की तो आपल्या सर्वांचा बाप आहे, जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे. त्या ठिकाणी सर्वांनी आपला बाप म्हटलं पाहिजे त्याला. तो आपला उद्धार करणार आहे.
त्याचं नामचिंतन घेतलं पाहिजे, त्याचं सतत चिंतन केलं पाहिजे. भगवंताचं चिंतन, भगवंताच्या चिंतने अनेक उद्धारून गेलेले आहे. भगवान शंकर परमात्मा स्वतः श्रीराम प्रभूचं चिंतन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नारद मुनी सुद्धा परमात्म्याच्या नामचिंतनाचं चिंतन करतात. हाती विना सदामुखी नाम, नाम प्रसादू खिन्न प्रसादू, भगत शिरोमणी भे प्रल्हादू. भक्त प्रल्हादानी परमात्म्याचं नामचिंतन घेतलं तर भक्त शिरोमणी भे प्रल्हादू, सर्व भक्तामध्ये शिरोमणी भक्त बनला. हनुमंतरायाने परमात्म्याचं नामचिंतन घेतलं आहे काय, भगवंताने भगवंताचं नामचिंतन घेतलं. नामचिंतनाशिवाय हनुमंतराय राहत नाही, सतत नामचिंतन करतात हनुमंतराय, म्हणून तर त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. भगवंताने त्याला यश हा गुण दिला. यशे थोरविला मारुती, का तर हनुमंतरायाने परमात्म्याचं नामचिंतन अखंड केलं, म्हणून आपला यश गुण हनुमंतरायाला देऊन टाकला. यश म्हणून ज्या गावामध्ये हनुमंतराय त्या गावाला यश राहतं आहे का नाही. आपल्या धामण गावाला यश प्राप्त झालं की नाही. भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर, भगवंताच्या मूर्ती, हे यश कोणामुळे प्राप्त झालं, हनुमंतरायामुळे प्राप्त झालेलं आहे. हनुमंतराय आपल्याला यश देणार आहे. या तरुणाला वेश त्या ठिकाणी शक्ती देणार आहे. सप्ताहामध्ये तरुण त्या ठिकाणी वर्गणे काढतात सर्व. काय अशा प्रकारचं भव्य दिव्य त्या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताह, हे यश कोणामुळे प्राप्त झालं, हे केवळ हनुमंतरायाची कृपा आहे त्या ठिकाणी. म्हणून परमात्म्याचं नामचिंतन, म्हणून हनुमंतराय ह्या कलियुगामध्ये जर कोण असेल तर हनुमंतराय हे नामरूपाने आहे. काल नेमी कली कपट निधानो, नाम सुमत समरथ हनुमानू. या नाम म्हणजेच हनुमंतराय आहे. जसा कालनेमीचा निपाट केला त्या ठिकाणी कोणी, संपवलं हनुमंतरायाने, तसं ह्या कालनेमीने या कलियुगामध्ये असलं जे पापी अशा प्रकारचं पापमय असणारं हे त्या ठिकाणी माणसं, यांचं त्या ठिकाणी सर्व पाप काय संपून टाकलं. आणि नामाने, नामरूपी हनुमंताने. म्हणून नाम हे सर्वांमध्ये समर्थ आहे. परमात्म्याचं नामचिंतन घ्यावं. अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर नामाला महत्त्व आहे, म्हणून आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे, तर परमात्म्याचं नामचिंतन ठिकाणी घेतलं पाहिजे. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. पुढेही त्या ठिकाणी मोठमोठाले कार्यक्रम या ठिकाणी आहे. असं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, डोळ्याचे पारणं फेडणारा आज त्या ठिकाणी मोठमोठाले महात्मे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं कीर्तन होणार आहे. आता हरिपाठ होईल आणि सर्वांनी या ठिकाणी आता हजर राहायचं आहे. पुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दाने. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो तेला हो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मातृण जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तेही लोके. भजजो आदि पुरुखे अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय व्हा विजी, येत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला.
येणेवरी ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती. राम कृष्ण हरी.